नमस्कार मित्रांनो, माझं नाव शंकर. ही घटना त्यावेळी घडलेली आहे ज्यावेळी मी भारतीय सैन्य दलामध्ये कार्यरत होतो. आणि आता माझ्या चुलत भावाचं लग्न असल्यामुळं मी आता माझ्या घरी निघालेलो होतो. त्यावेळी मी कामाला पंजाबमध्ये होतो. भावाच्या लग्नासाठी मी 2 महिन्याची सुट्टी घेतली होती. आता पंजाबवरून इकडे घरी यायचं म्हटल्यानंतर मला 2-3 वेळा ट्रेनचा अदलून बदलून प्रवास करावा लागला. त्यानंतर मी आपल्या महाराष्ट्रातल्या एका मोठ्या जंक्शनवर उतरलो. आता ते जंक्शनचं मी तुम्हाला डायरेक्ट नाव इथं सांगू शकत नाही, कारण कोणत्याही जंक्शनची किंवा रेल्वेची बदनामी करण्याचा माझा यामागं कोणताच हेतू नाही. आता त्या मोठ्या जंक्शनवर मी साधारणतः रात्री 1:30 वाजता उतरलो. त्यानंतर मला तिथून 2:30 वाजता एक पॅसेंजर ट्रेन पकडावी लागणार होती. आणि ती ट्रेन पकडल्यानंतर मी पहाटे 5:30 वाजता माझ्या गावाजवळच्या स्टेशनवर पोचणार होतो. ते जंक्शनचं स्टेशन खूपच मोठं होतं आणि माझ्यासारखे तिथं बरेचसेच लांबून येणाऱ्या एक्सप्रेसने उतरलेले पॅसेंजर पण होते. त्यामुळे मला थोडंसं हायसं वाटलं. मी माझ्या बॅगा घेऊन तिथल्या स्टेशनवरच्या एका बाकड्यावर बसलो. खूपच थकवा आलेला होता. डोळ्यांवर अजून झोप पण होती आणि मला वाटायला लागलं की कुठंतरी चहा प्यावा. आणि मी इकडे तिकडे बघितलं तर त्या स्टेशनवरची एक चहाची टपरी मला चालू दिसली. तिथं 2-3 लोक चहा पीत बसलेले होते. मी माझ्या बॅग तिथंच ठेवल्या, कारण ती टपरी माझ्या बाकड्यापासून जवळच होती. मी टपरीजवळ गेलो आणि माझ्या बॅगकडे नजर ठेवतच मी तिथे एका वाफाळलेल्या गरम गरम चहाचा आनंद घेतला. त्यानंतर मी पुन्हा येऊन माझ्या बाकड्यावर बसलो. घड्याळामध्ये बघितलं तर अजून माझी पॅसेंजर गाडी येण्यासाठी अजून 1.25 तास बाकी होता. मी माझा मोबाईल काढला आणि मोबाईलवर मी व्हॉट्सअप चाळत बसलो. मोबाईलवरचे कॉमेडी व्हिडिओज बघत बसलो, कारण मला काही करून टाईम घालवायचा होता. कसा तरी 1/2-1 तास गेला आणि अचानक स्टेशन मास्तरने अनाऊन्स केलं की माझ्या गावाकडे जाणारी जी पॅसेंजर ट्रेन आहे ती आता स्टेशनवर यायला लागलेली आहे आणि ती प्लॅटफॉर्म क्रमांक 1वर येईल. मी लगबगीनं उठलो आणि माझ्या दोन्ही बॅग्स घेऊन मी एकदम गाडीमध्ये चढण्यासाठी तयार झालो. 5च मिनिटामध्ये मला रेल्वेचा हॉर्न ऐकू आला. त्यानंतर धडधड करत आमची पॅसेंजर ट्रेन त्या रेल्वे स्टेशनमध्ये शिरली. मी झटकन माझ्या त्या दोन्ही मोठमोठ्या बॅगा घेतल्या आणि मी माझ्या एकदम समोर दिसणाऱ्या डब्याकडे पळालो. मी माझ्या दोन्ही बॅगा आतमध्ये चढवल्या आणि पुन्हा मी पण ट्रेनमध्ये बसलो आणि लगेचच ट्रेन पण तिथून निघाली. ट्रेन चालू झाल्यानंतर मी हळूहळू माझी एक बॅग घेऊन दरवाजाच्या मागं असणाऱ्या 3 नंबरच्या सीटकडे मी माझं सगळं सामान घेऊन चाललो. पहिल्यांदा माझ्या दोन्ही बॅग्स तिथं शिफ्ट केल्यानंतर मी त्या दोन्ही बॅग्स ट्रेनच्यावरच्या सामान ठेवायच्या जागेमध्ये ठेवल्या. त्यानंतर मी खिडकीजवळच्या सीटवर जाऊन बसलो. थंडीचे दिवस असल्यामुळं खिडकीतून गारगार वारा येत होता. आता जरा निवांत झाल्यानंतर मी त्या ट्रेनच्या डब्यामध्ये माझ्यासोबत कुणी आहे का नाही हे मी बघायला लागलो. मी मागं वळून बघितलं तर मागं कुणीच नव्हतं आणि पुढच्या बाजूला पण कुणीच नव्हतं. डोळ्यावर जरा झोप आलेली होती, त्याच्यामुळे तसाच मी आता त्या खिडकीला टेकून झोपलो. 5च मिनिटात त्या गार वाऱ्यामुळे मला कधी झोप लागली तेच कळलं नाही. पण अचानक मला जाग आली. घड्याळात बघितलं तर ट्रेन निघून चांगले 20-25 मिनटं झालेली होती. म्हणजे 3 वाजत आलेले होते. अजून माझं गाव बरंचसं लांब होतं. आता थोडासा आळस देण्यासाठी मी माझे दोन्ही हात वर करून ट्रेनमध्ये इकडं तिकडं बघायला लागलो. तेवढ्यात मला माझ्या समोरच्या बाजूच्या दरवाजाच्या पलीकडल्या सीटवर एक व्यक्ती दिसली. ती व्यक्ती एक बाई होती. तसं मला एकदम आश्चर्याचा धक्का बसला, कारण ज्यावेळी मी या डब्यामध्ये चढलो होतो त्यावेळी मला हा डबा रिकामा असल्यासारखा जाणवत होता. पण आत्ता अचानक या डब्यामध्ये ही बाई कुठून आली? त्यानंतर मीच माझ्या मनाला समजावलं की कदाचित आपण गडबडीमध्ये लक्ष दिलं नसेल आणि ती तिथंच कुठेतरी बसलेली असेल किंवा बाकड्यावर आडवी झोपलेली असेल आणि आत्ता कदाचित उठून बसलेली असेल, अशी मीच माझ्या मनाची समजूत घातली आणि मी पुन्हा त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून पुन्हा खिडकीतून बाहेर बघायला लागलो. आता मी माझ्या बॅगमधला हेडफोन काढून ते दोन्ही हेडफोन माझ्या कानामध्ये टाकले आणि मी मोबाईलवर गाणी ऐकायला लागलो. आता गाणे ऐकता ऐकता मी पुन्हा एकदा डोळे झाकले आणि पुन्हा अचानक मी जसे डोळे उघडले त्यावेळी मला असं जाणवलं की ती दरवाजाच्या पलीकडच्या सीटवर बसलेली जी बाई होती ती आता उठून उभी राहिलेली आहे. मला वाटायला लागलं की आता एखादं स्टेशन जवळ आलेलं असेल आणि तिला इथं कदाचित उतरायचं असेल.
आणि मी जरा आता लक्ष देऊन तिच्याकडे बघायला लागलो. ती आता उभी राहिली होती आणि ती हळूहळू मागं बघायला लागली होती. तिचं वागणं एकदम लयबद्ध होतं. तिनं हळुवारपणे चेहरा तिच्या सीटच्या डावीकडे केला, कारण डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला दोन्हीकडे पण दरवाजे होते. पण प्लॅटफॉर्म डाव्या बाजूला असल्यामुळं मला वाटलं की ती कदाचित डाव्या बाजूला जाईल आणि डाव्या बाजूच्या प्लॅटफॉर्मवरून ती स्टेशनवर उतरेल. आणि जशी ती डाव्या बाजूला वळली तसा पहिल्यांदाच मला तिचा चेहरा दिसला. एकदम करारी चेहरा होता तिचा. अंगावर हिरव्या रंगाची साडी होती. चेहरा एकदम निस्तेज आणि एकदम पांढरा फटक दिसत होता. आणि अचानक ती हळूहळू चालत चालत त्या दरवाजाच्या दिशेने पुढं चालली. पण मला आश्चर्य या गोष्टीचं वाटायला लागलं की जर आता जवळ स्टेशन येणार असेल तर ट्रेनचं स्पीड अद्याप कमी व्हायला पाहिजे होतं. पण ट्रेन मात्र तिच्या सुसाट वेगानेच चाललेली होती. आणि अचानक काही समजायच्या आतच त्या स्त्रीनं ट्रेनमधून डायरेक्ट उडीच टाकली. तसा मला एकदम धक्काच बसला. माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. हे काय झालं, आणि ते पण माझ्या डोळ्यासमोर. मी झटकन माझ्या जागेवरून उठलो आणि पळत पळत दरवाजाकडे गेलो आणि दरवाजातून वाकून मी मागं काय दिसते का याचा कानोसा घ्यायला लागलो. पण अंधारात काहीच दिसत नव्हतं. एवढ्या अचानक ही घटना घडली होती की मला काही विचार करायला वेळच मिळाला नव्हता. पण ज्यावेळी मी भानावर आलो त्यावेळी माझ्या लक्षात आलं की काहीतरी भयानक घडलेलं आहे. मी खूपच घाबरलो. मला काही करावं ते कळेना. भीतीने माझी पूर्णपणे गाळण उडाली होती. मी 2 मिनटं तसा सुन्न झालो होतो, कारण माझं डोकंच चालत नव्हतं. आणि तेवढ्यात माझ्या लक्षात आलं की ही गोष्ट आपण रेल्वे प्रशासनाला कळवली पाहिजे, कारण जर ती तिथं जखमी अवस्थेमध्ये असेल तर तिला कोणती तरी मदत तरी मिळेल. आणि मी रेल्वेचा हेल्पलाईन नंबर डायल केला. पलीकडून फोन उचलला गेला आणि मी आत्ता जी ट्रेनमध्ये घटना घडली होती ती सगळी त्यांना सांगितली. त्यांना ही घटना कुठं घडली होती ते पण मी सगळं सविस्तर सांगितलं. आणि मी आता वळून माझ्या सीटवर जाणार तेवढ्यात मला माझ्या सीटच्या मागं 3-4 सीट सोडून एक माणूस बसलेला दिसला. साधारणतः 45 ते 50 या एज ग्रुपमधला तो माणूस असावा. केस थोडेसे पांढरे होते. शर्ट आणि पॅन्ट असा एकंदरीत त्याचा पेहराव होता. डोळ्यावर चष्मा होता. खांद्याला एक छोटीशी बॅग अडकवलेली होती आणि तो पण खिडकीला टेकून चांगला झोपलेला होता. मी झटकन स्वतःला सावरलं आणि मी पळत पळत त्या माणसाच्या सीटजवळ जाऊन बसलो. मी त्यांच्या खांद्याला स्पर्श केला आणि त्यांना हलवायला लागलो. तसं 2च मिनिटात तो एकदम दचकून जागा झाला आणि माझ्याकडे बघत म्हणाला, काय झालं? त्यानंतर मी त्या माणसाला मगाशी जो प्रसंग घडला होता तो सांगितला. कशी ती स्त्री अचानक त्या दरवाजाजवळ गेली आणि कसं अचानक तिनं ट्रेनमधून बाहेर उडी टाकली हे मी त्याला एकदम व्यवस्थित सांगितलं. पण त्याच्या चेहऱ्यावर मात्र कसलंच आश्चर्य नव्हतं किंवा कसलेच भाव नव्हते. तो एकदम भावनाशून्य चेहऱ्याने माझ्याकडे बघायला लागला. मी एवढी गंभीर गोष्ट त्याला सांगत होतो पण त्याच्या चेहऱ्यावर मात्र कसलेच गंभीरतेचे भाव नव्हते. पुन्हा मला वाटायला लागलं की आपण चुकीच्या व्यक्तीलाही माहिती सांगत बसलो. आणि मी आता तिथून उठलो आणि पुन्हा माझ्या सीटवर जाऊन बसलो. तेवढ्यात तो माणूस पण माझ्या मागून उठला आणि तो आता माझ्या सीटच्या बाजूने हळूहळू पुढं दरवाजाच्या दिशेने चालला. मला वाटायला लागलं की तो पण आता कदाचित पुढे येणाऱ्या स्टेशनवर उतरणार असेल. तो माणूस आता दरवाजाजवळ जाऊन उभा राहिला आणि अचानक त्याने ओरडत ओरडतच गाडीमधून खाली उडी टाकली. मला अजून एक भीतीचा धक्का बसला. मगाशी त्या स्त्रीनं पण अशीच गाडीमधून उडी टाकली आणि आता त्या माणसानं पण अशीच उडी टाकली. हे सगळं काय चाललं होतं? माझी पूर्ण घाबरगुंडी उडाली होती. हातपाय भीतीने एकदम थंडगार पडले होते. पायाला गोळे यायला लागले होते. माझं डोकं एकदम सुन्न झालं होतं, कारण 15च मिनिटामध्ये माझ्या डोळ्यासमोर 2 जणांनी ट्रेनमधून बाहेर उडी टाकली होती. पुन्हा कसं तरी मी स्वतःला सावरलं आणि मी भानावर आलो. आणि मला आता एक गोष्ट कळली होती की काहीतरी विचित्र या ट्रेनमध्ये घडत आहे. आणि मी आता विचार करायला लागलो की पटकन एकदा स्टेशन आलं की मी त्या स्टेशनवर उतरेन आणि दुसऱ्या ट्रेनने निघून जाईन. आणि मी आता पुढचं स्टेशन लवकर येण्यासाठी देवाला प्रार्थना करायला लागलो. आणि अचानक मला ट्रेनमधून कसला तरी खडखडाट केलेला आवाज आला. म्हणून मी अचानक डोळे उघडले तर मला समोर मगाशी ज्या सीटवर ती बाई बसलेली होती त्या सीटवर पुन्हा तीच बाई दिसली. आता ती बाई पण तिथं आल्यानंतर मला असं वाटायला लागलं की तो माणूस तरी कदाचित आता ट्रेनमध्ये परत आलेला नसावा ना. आणि हे जाणून घ्यायच्या दृष्टीनं मी पुन्हा एकदा उठून उभा राहिलो
आणि मागच्या बाजूला वळून बघितलं तर तो माणूस पण आता त्याच्या जागी बसलेला होता. तसाच खिडकीला टेकून निवांतपणे झोपलेला होता. आता माझ्या लक्षात आलं की हे सगळं खरं नाही, हा आत्म्यांचा खेळ आहे. मला आता माझा जीव वाचवायचा होता. ते दोघे जरी ट्रेनमध्ये परत आलेले असले तरी त्यांनी मला कोणत्याही प्रकारची इजा पोचवलेली नव्हती. पण मी मात्र खूपच घाबरलेलो होतो. मी आता एवढा घाबरलो होतो की मला आता सीटवर बसायसुद्धा भीती वाटायला लागली. मी पटकन आता सीटच्या एकदम खाली शिरलो. मी देवाचा धावा करायला लागलो. कसे तरी 10 मिनटं गेली आणि अचानक गाडीचं स्पीड कमी झालं आणि मी आता घाबरतच उठून ट्रेनच्या बाकड्यावर बसलो आणि समोर बघितलं तर ती बाई आता तिच्या जागी नव्हती. मी घाबरतच आता मागं पण वळून बघितलं तर तो माणूस पण आता त्या जागी नव्हता. हळूहळू ट्रेनचं स्पीड एकदम कमी झालं आणि मी आता त्या ट्रेनमधून उतरायचा विचार करत होतो. तेवढ्यात त्या स्टेशनवर थांबल्यावर बरेचसे पॅसेंजर आता त्या ट्रेनमध्ये चढायला लागले होते. जवळजवळ 15-20 पॅसेंजर आता त्या डब्यामध्ये चढले. तसं माझ्या जीवामध्ये जीव आला आणि मला थोडं हायसं वाटलं आणि मी आता त्या ट्रेनमधून उतरायचं कॅन्सल केलं. आज या घटनेला घडून बरीच वर्ष झालेली आहेत, पण अजून पण ट्रेनचा प्रवास करताना ही घटना मला नेहमीच आठवते.